तर पुण्यातील पबला एक्साईज विभागाचा आशीर्वाद असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला। त्याला मंत्री शंभूराज देसाईंनी कशा पद्धतीने प्रत्युत्तर दिलं तेही पाहूया। हिट अँड रन प्रकरणामध्ये गाडी एखादा माणूस दारू पिऊन चालवतोय, रात्री चालवतोय, रात्री त्याला दारू मिळते, ती पब मध्ये मिळते। मुळात पब एका विहित वेळेनंतर चालू का राहतो? एक्साईज अधिकाऱ्यांचे आशीर्वाद असल्याशिवाय पब इतक्या रात्रीपर्यंत चालू राहतात का? काल विद्यापीठामध्ये गांजा सापडला, कुठून सापडतो? पुण्यामध्ये सातत्याने ड्रग्जचे साठे सापडतात। एक्साईज ऑफिसर काय करतात? जर हे पब बेकायदेशीर होते तर यांनी परवानगी कशी दिली? आणि महानगरपालिका हे सांगते की आम्ही यांना परवानगी दिल्या नाही, तर कुठल्या आधारावर यांनी परवानग्या दिल्या आणि हे पब का चालत होते? आज जर हे सगळे लोक पुणेकर रस्त्यावर आल्यानंतर यांना भान जागे होते की आता आम्ही कारवाई करतो आणि करोडो रुपयाचा हप्ता हा माणूस घेतो, याचे आमच्याकडे पुरावे आहेत। आज जी काही यादी दिली, जे काय कर्मचाऱ्यांची काही नावं घेतली, याच्या बाबतीत किमान विधानसभा सदस्य असणाऱ्या श्री दंगेकरांनी तरी काही पुरावा देणं गरजेचं। पुरावा द्यायचा नाही, मोगम स्टंटबाजी करायची। आमचे मंत्रिमंडळातले एक सहकारी मान्य मुश्रीफ साहेबांनी सांगितलं की ते स्टंटबाजी करतायत, त्यामुळं एकदा ससूनच्या बाबतीतलं वक्तव्य करायचं, एकदा उत्पादन शुल्क खात्याबाबतीतलं वक्तव्य करायचं। त्यांच्याकडे जर काही पुरावे असतील ना, तर मी श्री दंगेकरांना आणि श्रीमती अंधारेंना दोघांनाही सांगेन, या विभागाचा प्रमुख म्हणून राज्याचा तुमच्याकडचे असणारे पुरावे शासनाकडे द्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।